हाय, मी पूर्वी भावे घे भरारीमध्ये आपलं स्वागत। आजच्या एपिसोडमध्ये आम्ही तुमच्यासाठी हिवाळ्याच्या दृष्टीने आरोग्यविषयक असा महत्त्वाचा सल्ला घेऊन आलोय आणि त्याचबरोबर घरच्या घरी घरची कामं करताना करण्यासारखे काही एक्सरसाइजेस पाहूया। सुरुवात करूया या एपिसोडला। हिवाळा सुरू झाला की आपल्याकडे परंपरेने काही पदार्थ मुद्दाम खाल्ले जातात, जसं तीळ आहे किंवा गूळ आहे। हे जिन्नस खाल्ल्यामुळे शरीराची उष्णता वाढते आणि हिवाळ्यात आपल्याला फायदा होतो। आज आपण असंच एक जिन्नस पाहणार आहोत जे आरोग्याच्या दृष्टीने हिवाळ्यात उपयोगी पडतं। नमस्कार, मी जान्हवी आणि आज आपण बाजरी या धान्याबद्दल बोलणार आहोत। बाजरी आपल्या सगळ्यांना माहिती आहे। बाजरीला पर्ल मिलेट असंही म्हटलं जातं। बाजरीचं नाव घेतलं की मस्त बाजरीची भाकरी, लसणाची चटणी आणि तूप आपल्याला आठवतं आणि तोंडाला पाणी सुटतं। बाजरी जितकं चवीला रुचकर आहे तितकंच ते आपल्या तब्येतीसाठी पौष्टिक असं धान्य आहे। बाजरी उष्ण असल्यामुळे हिवाळ्यात आणि पावसाळ्यात आपण त्याचा आपल्या आहारात समावेश करू शकतो। बाजरी एक हाय एनर्जी फूड आहे। त्यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट आणि अँटी ॲलर्जिक प्रॉपर्टीज आहेत। बाजरीत भरपूर प्रमाणात कॅल्शियम, आयर्न, फॉलिक ॲसिड, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, मँगनीज, झिंक, विटॅमिन बी, विटॅमिन B12, अमिनो ॲसिड्स हे खूप प्रमाणात असल्यामुळे ते आपल्या तब्येतीसाठी खूपच पौष्टिक आहे। बाजरीत अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज जास्त असल्यामुळे हृदयविकारावर ते खूप फायदेशीर ठरते। बाजरी नियमित खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल हा नियंत्रणात राहतो। हाय BP कमी होण्यास मदत होते। बाजरी नियमित खाल्ल्याने पचन संबंधीचे विकार होत नाहीत, लाईक कॉन्स्टिपेशन, गॅसेस। बाजरी खाल्ल्याने किडनी आणि लिव्हर याचे विकार देखील होत नाही आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते। बाजरीत जास्त प्रमाणात मॅग्नेशियम असल्यामुळे श्वसन मार्गातील विकार होत नाहीत। मुलांना डांग्या, खोकला किंवा कफ असे त्रास होत नाहीत। ज्यांना अस्थमा आहे त्यांनी नियमित आपल्या आहारात बाजरीचा समावेश केलाच पाहिजे। जर गरोदर स्त्रियांना रोज 2 बाजरीच्या भाकऱ्या खायला दिल्या तर त्यांना कॅल्शियमची कमतरता भासणारच नाही। डिलिव्हरीच्या वेळी त्यांना वेदनाही कमी होतील आणि डिलिव्हरीनंतर त्यांच्या बाळामध्ये कॅल्शियम आणि आयर्नचं प्रमाण हे व्यवस्थित राहील। जर बाळंतिणीला आपण बाजरीची भाकरी खायला दिली तर त्या बाजरीचे गुण त्या दुधात उतरतील आणि त्याच्या बाळासाठी ते टॉनिकचं काम करेल। बाजरी वजन कमी करण्यासाठीही खूप उपयोगी ठरतं। यातल्या फायबरच्या कंटेंटमुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटतं, त्यामुळे खाण्याची इच्छा होत नाही आणि फूड इनटेक कमी होतं आणि त्यामुळे वजन कमी किंवा नियंत्रणात राहण्यास मदत होते। नियमित बाजरीचा समावेश जर आपल्या आहारात केला तर आपले मसल्स स्ट्रॉंग होतात आणि नर्वस सिस्टमही सुधारते। ज्यांना जास्त कष्टाचे काम करावे लागतात त्यांनी नियमित बाजरीची भाकरी, 1 ग्लास ताक आणि तूप हे घेतलंच पाहिजे। त्यांना काम करायला ताकद येईल आणि त्यांचा अशक्तपणा जाईल। बाजरीची भाकरी दुधात कुचकरून खाल्ल्याने शरीर धष्टपुष्ट होतं। बाजरीचे फक्त शारीरिक फायदेच नाही आहेत तर त्याचे मानसिक फायदेसुद्धा भरपूर आहेत। नियमित बाजरी खाल्ल्याने मानसिक ताण किंवा स्ट्रेस कमी होतं, डिप्रेशन किंवा एन्झायटी कमी होते, मन शांत होतं, झोपही शांत लागते आणि मायग्रेनचा त्रासही होत नाही। बाजरीपासून बरेचसे पदार्थ आपण बनवू शकतो, लाईक भाकरी, पुऱ्या, थालीपीठ, खीर, हलवा, खमण, ढोकळा हे सगळं खूप पौष्टिक आहे। जर मुलांना हे पदार्थ आपण खायला दिले तर त्यांचं कुपोषण कधी होणारच नाही आणि जर वयस्करांना आपण खायला दिलं तर त्यांना पुन्हा तारुण्य प्राप्त होईल, इतकी ताकद येईल। बाजरीला मॅजिकल पर्ल असंही म्हटलं जातं। इतके भरभरून गुण त्यात आहेत, म्हणून नियमित बाजरीचा समावेश आपल्या आहारात करा आणि आपली तब्येत धष्टपुष्ट ठेवा आणि मानसिक स्थिरताही मिळवा।